रंजिशें सही दिल ही दुखाने के लिए यार, रंजिशें सही दिल ही दुखाने के लिए यार, रंजिशें सही फिर से मुझे छोड़ के जाने के लिए रंजिशें सही दिल ही दुखाने के लिए रंजिशें सही। हॅलो, हां, कुणी आलं होतं का माझ्याकडे? कधी? नाही, वरनं आले कोणी? हे पहा, ड्रायव्हरला बोलावून गाडी काढायला सांग, मला पुण्याला जरा निघायचं आहे. हां. दिल खुश पहन को है तुझसे उम्मीदें, अब तक दिल खुश पहन को है तुझसे उम्मीदें, अब तक दिल खुश पहन को है तुझसे उम्मीदें, ये आखिरी शम्मे भी। मला वाटतं तुम्ही येणार नाही आता. 6चा वेळ दिला होता, 6:30 वाजून गेले. मला पुण्याला जायला निघायचंय. इनफॅक्ट मी निघालच होतो. या. अरे किती उशीर हा. सॉरी. सगळं प्लॅनिंग अपसेट केलं तुम्ही. सगळं कसं बरोबर ठरलं होतं. 6 ते 6:30 तुमच्याशी बोलायचं, फार तर 6:45. बरोबर 7 वाजता पुण्याला जायला निघायचं. रात्री उशिरा आता एक्सप्रेस हायवेवरून जायला मला नाही आवडत. सगळं प्लॅनिंग आता अपसेट केलं. चाल, उशीर होणार आता. कुठे निघालात? मी जाते. का? तुम्हाला उशीर झालाय सर. अरे तो झालाच, पण मी तुम्हाला सांगितलं का जायला? मग आता जाता जातो रेनकोट बाहेर काढून या. तसाच घालून आतमध्ये आला आहात. पण तो कोरडा आहे. काय? नाही, रेनकोट कोरडाच आहे. पाऊस पडलेलाच नाहीये. कदाचित पाऊस पडेल म्हणूनच मी घरातून घालूनच बाहेर पडले. म्हणजे काय होतं ना, असं गाडीवर असताना असा अचानक पाऊस आला ना, मग गोंधळ होतो सगळा. मग काय करायचं, घाईघाईनं एखादा कोपरा गाठायचा, घाईघाईनं पिशवीतला रेनकोट अंगात घालायचा. इतका गोंधळ. बरं, शिवाय दरवेळेस सोयीची जागा मिळतेच असं नाही. म्हणून मग मी काय करते, हे असं काय 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 करता? काय करता सांगा ना. मी रेनकोट काढून येते बाहेर. तुम्हाला उशीर होत असेल तर मी नंतर येऊ का पुन्हा कधीतरी? हो, या ना, नंतर या. नाहीतर आज एक तास वाया घालवलाच आहे. आता आणखी एखादा दिवस घालतो तुमच्यासाठी. हे पहा, एखाद्या विद्यार्थ्यावर खर्च करण्यासाठी एवढा वेळ नसतो माझ्याकडे. काय ते आजच संपूया आपण. बसा. हे पहा, मी तुम्हाला आज अशासाठी इथं बोलावलं आहे की तुम्हाला काही गोष्टी या कोर्सबद्दलच्या आहेत जरा सिरियसली सांगायच्यात मला. आणि हा जो आपला कोर्स आहे तो मी 6 वाजताच आले होते. कुठे? इथे?
इथे 6 वाजता आला होता? दाराला कुलूप होतं का? शक्यच नाही. पण 3 वाजतापासून मी इथंच बसून आहे. म्हणजे मग मी आत नाही असं तुम्हाला बाहेर कुणी सांगितलं का? सॉरी. नाही ते ठीक आहे, पण तुम्ही जर 6 वाजता इथं आला होता तर मग आत का नाही आलात? तुमच्या या विचित्र वागण्याचा अर्थच कळत नाही हो मला. तुम्ही काहीतरी सिरियस सांगणार होतात मला. हो, मी तसे सांगणारच आहे तुम्हाला. पण तुम्ही जर 6 वाजता इथे आला होता आणि जर तुम्ही विनाकारण काहीही करताना माझा 1 तास तुम्ही वाया घालवलाय, माहिती आहे? 1 तास. मी तुम्हाला पुन्हा एकदा सॉरी म्हणू का? नाही म्हणजे काय विचार करत तुम्ही दाराबाहेर उभे होतात 1 तास ते सांगा ना आधी. म्हणजे काही भीती वगैरे वाटली का तुम्हाला? भीती? भीती? हा, म्हणजे क्लास सुटल्यानंतर सरांनी आपल्याला एकटीलाच का बोलावलं असेल असं नाही ना वाटलं तुम्हाला? म्हणजे काही ऑड वगैरे वाटलं नाही ना तुम्हाला यामध्ये? तुम्हाला उशीर होतोय सर. तो होतोच आहे. आधी माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. समजा मला ऑड वाटलं. बरोबर. मला वाटलंच होतं की तुमच्या मनामध्ये हे असं काहीतरी चालू असणार म्हणून. पण का ऑड वाटलं तुम्हाला? म्हणजे मी काही तुम्हाला वेगळ्याच कारणाने इथं बोलवलं असेल असं वाटलंच कसं तुम्हाला? काय माहितीये का, विद्यार्थिनींच्या बाबतीमध्ये माझं जे रेप्युटेशन आहे ना तसं नाहीये बरं का. आणि ही टेलिव्हिजन अकॅडमी सुरू झाल्यापासून माझ्याविषयी अशी कोणीही चर्चा सुद्धा केलेली नाहीये. सॉरी. हे सॉरी सॉरी मला बंद करावं आधी. सॉरी. तुम्हाला वाटतंय तसं काही नाहीये सर. माझं काही ऐकूनच न घेता पण मला एक कळत नाहीये, तासभर बाहेर थांबून मी आत का आले नाही हे कळणं तुम्हाला इतकं महत्वाचं का आहे? कारण त्यामुळे माझा 1 तास वाया गेलाय. आणि असं असताना ठीक आहे, मग मी आत आले नाही कारण सारखं मला असं वाटत होतं की आत जायची आणि तुम्हाला भेटायची खरंच काही गरज आहे का? नाही, खरंच काही गरज आहे का? म्हणजे हा, मी काय मूर्ख म्हणून तुम्हाला इथे भेटायला बोलवलंय का? नाही, तसं नाही. पण तुम्ही मला भेटायला का बोलवलं असेल याची मला पूर्ण कल्पना आहे. आणि आपल्याला जी गोष्ट आधीच माहिती आहे त्यासाठी का 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 म्हणजे मी का बोलवलं असेल असं वाटतं तुम्हाला? मला काहीही जमत नाहीये. क्लासमध्ये माझा परफॉर्मन्स अतिशय पुअर आहे. तुम्ही दिलेला एकही होमवर्क मी नीट केलेला नाहीये. थोडक्यात क्लास सुरू होऊन 3 महिने झालेत. मी जिथे होते तिथेच आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्याविषयी नीट कल्पना आहेत? हो, माझा स्वतःविषयी कुठलाही गैरसमज नाहीये. त्यामुळे इतर कुठल्या कारणांनी तुम्ही मला इथे भेटायला बोलवलं असेल असं मला अजिबातच वाटलं नाही. कुठल्याही पुरुषाच्या मनात माझ्या बाबतीमध्ये तसले विचार येऊच शकत नाहीत. मी दिसायला अगदी सामान्य आहे आणि हे तर मला माहिती आहे. माणसाचं दिसणंच असं काही महत्वाचं नसतं बरं का. हो, त्याची बुद्धिमत्ता यालाही खूप महत्व असतंच की. मग तिथे माझी सगळी बोंबच आहे ना. आता काय बोलणार? मग मी जाऊ? सर, मी जाते ना. पुन्हा येते सर कधीतरी. सर
तुम्ही आता आलाच आहात तर अरे हां हॅलो हां नाही रे जरा मीटिंग संपायला उशीर आहे हां नाही मला नाही वाटत तिची असेल म्हणून एक मिनिट बाय द वे ती रस्त्यात मधोमध आडवी जी बाईक लावलेली आहे ती तुमची आहे का हो हा त्यांची आहे एक दोन माणसं सोबत घ्या आणि ती बाजूला ठेव एक आणखी एक काम कर जास्तच मीटिंग झाला तर माझ्या घरी सांग असं की बा मी कदाचित आज पुण्याला येणारच नाही हां हां आपल्याला चालणार ना जरा उशीर झाला तर हो मला सांगा हा जो लेखनाचा कोर्स आहे ज्या बाबतीमध्ये आपण इथं तुम्हाला मी भेटायला बोलवलेलं आहे एक मिनिट जरा बाय द वे तुम्ही बाईक चालवता का हो तुम्हाला आश्चर्य वाटलं का नाही आश्चर्य असं काही नाही बऱ्याच मुली चालवतात हल्ली हा हल्ली बऱ्याच मुली बाईक चालवतात माझी मुलगी परवा मागत होती मी नाही घेऊन दिली बाईक नाही मला एक मुलगी आहे 12वीला असते पुण्याला असते सो कमिंग बॅक टू अवर पॉइंट पण का नाही घेऊन दिली तुम्ही तिला बाईक का म्हणजे काळजी वाटते मी इकडे मुंबईला तिकडे ते पुण्याला कुठे रॅश चालवली कंट्रोल नाही झाली नाही नकोच बाईक नकोच अहो पण सर रस्त्यांवर होणाऱ्या अपघातांमध्ये मोटरसायकलचं प्रमाण इतर वाहनांपेक्षा कमी असतं हो का असं मी कुठेतरी वाचलंय नाही असेल पण बाईक नकोच तर तुम्ही काय करायचं ठरवलंय मग आता पण मला खरंच आवडते हो सर बाईक चालवायला अहो मी बाईक बद्दल नाही बोलत आहे ह्या कोर्सचं काय करणार ह्याच्याबद्दल बोलतोय मी काय माहिती आहे का की मागच्या 3 महिन्यामध्ये तुमच्यात काहीही सुधारणा झाली नाही असं तुम्ही आत्ताच मान्य केलं खरं तर ह्या टेलिव्हिजन अकॅडमीला ऍडमिशन देताना काहीतरी बेसिक एलिजिबिलिटी असावी असं मी आधीपासून सांगतोय पण कोणी लक्षातच घेत नाही बरं बाकी कोर्सेसचं ठीक आहे की त्याला अगोदरचा जर काही अनुभव नसेल तर ते चालू शकतं पण हा टेलिव्हिजन स्क्रिप्ट रायटिंगचा जो कोर्स आहे ना तो असा जाता येता छंद म्हणून करण्यासारखं नाहीये काय मग काय करता हे सगळं तर तुम्ही पहिल्याच लेक्चरला सांगितलं ना सर पण ते लक्षात राहत नाही ना आपल्या म्हणून परत परत सांगावं लागते तुम्हाला मग काय करता मला माझी फी परत मिळेल का सर काय हा कोर्स सोडते मग मी नाही पण एकदा भरलेली फी कुठल्याही कारणाने परत मिळत नाही हे तुम्हाला ऍडमिशन देताना सांगितलेलंच असणार हो पण या कोर्ससाठी माझ्या ताईने खूप पैसे भरलेत मला हा कोर्स अटेंड करावाच लागेल अहो पण मी कोर्स अटेंड करू नका कुठं म्हणतोय असं तेच सांगते ना सर ते शक्य नाहीये हे बघा मला काही जमते असं तर नाहीये बरं काही जमेल याची शक्यताही वाटत नाहीये मग उगाच वर्गात बसून वेळ वाया घालवण्यात तरी काय अर्थ आहे नाही का म्हणजे माझ्या वर्गात बसणं म्हणजे जर वेळ वाया घालवणं तुम्हाला वाटत असेल ना तर तुम्ही बसू नका प्लीज तेच सांगते ना सर ते शक्य नाहीये या कोर्ससाठी माझ्या ताईने खूप पैसे भरलेत मला हा कोर्स अटेंड करावाच लागेल
तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष नाही का करू शकणार? नाही नाही, ते शक्य नाही मला. नाहीतर मग माझा पर्सनल पराभव ठरेल. काय माहितीये का की आतापर्यंत या टेलिव्हिजन अकॅडमीमध्ये माझ्या हाताखालून 3 बॅचेस गेलेल्या. त्यातले निम्म्याहून अधिक विद्यार्थी आज टेलिव्हिजनवर ऑन एअर असलेल्या सिरियल्स लिहित आहेत. दोघांनी मराठी चित्रपट लिहिलेत आणि एकाला हिंदी चित्रपटाची ऑफर आलेली आहे. ते जाऊ द्या, ते काय फार महत्वाचं नाहीये, पण महत्वाचा मुद्दा हा आहे की त्यातल्या कित्येकांना अगोदर काहीच जमत नव्हतं. मग मी चर्चा केली त्यांच्याशी, मी बोललो त्यांना, मी एक्झरसाइज दिले आणि मग तेव्हा कुठे त्यांना जमलं. पण सर, त्यांच्यापैकी कुणीही माझ्या इतकं वाईट नसेल ना? खरंय, त्यांच्यापैकी तुमच्या एवढं कोणतं वाईट नव्हतं, पण मीही सहसा पराभव मान्य करणारा नाही बरं का. त्या फुलराणी नाटकातले प्रोफेसर त्या गावंढळ मुलीला खूप काही चांगलं चांगलं बोलायला शिकवतात. तसं तुम्ही माझ्या बाबतीत करू शकाल असं काही वाटत नाहीये ना सर तुम्हाला? नाही, मी तुमच्या बाबतीमध्ये एवढं भव्य दिव्य काही करू शकेन असं मला वाटत नाही. हा, पण फायनल प्रेझेंटेशनमध्ये आपला कोर्स संपल्यानंतर तुम्ही जो एपिसोड वाचाल ना, तो निश्चित बरा असेल एवढं मात्र मी तुमच्यासाठी करू शकतो. तुम्हाला इतका कॉन्फिडन्स वाटतो सर? मग पण तुम्हाला काही माझी फारशी माहिती नाहीये. त्याची काही गरजही नाही आहे. काय माहितीये का की तुमच्यासारख्या मुलींच्या बाबतीमध्ये ना काय करायचं हे कळले मला. मी दिसायला चांगलीच नाहीये, मी हुशारच नाहीये, मी अमुकच नाही, मी तमुकच नाही असं सारखं मोठमोठ्याने म्हणणाऱ्या मुलीला एखाद्या सायकायट्रिस्टची गरज असते. सायकायट्रिस्ट? हा, सायकायट्रिस्ट. पण घाबरू नका. म्हणजे लेखन हा जरी माझा व्यवसाय असला तरी मानवी मनाचा तळ शोधणं हा माझा छंद आहे बरं का. आणि कुठल्याही सामान्य माणसाप्रमाणे मला माझ्या व्यवसायापेक्षा छंद जास्त आवडतो. त्यामुळे तुमच्यात सुधारणा होतील, निश्चित होतील, आणि त्या व्हायलाच हव्यात. पण त्यासाठी तुम्ही तुमचं संपूर्ण सहकार्य द्यायला तयार आहात का? संपूर्ण सहकार्य द्यायचे म्हणजे नक्की काय करायचंय? एवढ्या काय घाबरता? मी काय तुम्हाला अंगावरचे कपडे काढून माझ्यासमोर बसा असं निश्चित सांगणार नाही. हे पहा, मी तुम्हाला एक एक्झरसाइज देणार, तो तुम्ही पुढच्या वेळी येताना करून आणायचा. मग त्यावर आपण चर्चा करणार. आणि पण हे सगळं तर आपण क्लासमध्ये करतोच ना. हो, पण क्लासमध्ये तुमच्या लक्षात राहत नाही ना, म्हणून परत परत तुम्हाला तेच सांगावं लागतंय. सांगा सर, तुम्ही काय सांगताय ते. हा, तर मी तुमच्यासाठी काही खास एक्झरसाइज डिझाईन केले आहेत, लिहून घ्या. काय आणलं का वही पेन? मग काय इकडं काय करायला चालू कल्पना होती आपली अशी? तुम्ही सांगा सर, मी लक्षात ठेवीन. लक्षात ठेवी? एवढी जर का महान स्मरणशक्ती असती ना आपली. हसू नका सर, माझ्या लक्षात राहतं. ठीक आहे, ठीक आहे. मी काय म्हणतो माहिती आहे का की आपलं हे स्क्रीन प्ले, डायलॉग, एपिसोड हे विषय जर आपण बाजूलाच ठेवूया. आपण ना गोष्टीचा विचार करूया, गोष्टीचा. तर तुम्ही काय करा माहिती आहे का की पुढच्या वेळी येताना एक साधी सरळ सोपी गोष्ट लिहून आणा. जमेल? चालेल. किती वेळ लागेल? 1 महिना. 3 दिवसांनी गोष्ट आणायची, त्यापेक्षा जास्त वेळ मिळणार नाही. गोष्ट कमीत कमी 5 पानांची हवी, त्यात किमान 3 पात्र हवीत. गोष्टीला निश्चित असा शेवट हवा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गोष्ट ही पूर्णपणे काल्पनिक असावी. ओके? ओके. निघा. काय सांगितलं एक्झरसाइज तुम्हाला? एक गोष्ट लिहून आणायची 3 दिवसात. असं बरोबरचं उत्तर नकोय मला. मी ज्या तुम्हाला डिटेल सूचना दिल्यात त्या सांगा. गोष्ट कमीत कमी
5 पानांची हवी, त्यात किमान 3 पात्र हवीत, गोष्टीला निश्चित असा शेवट हवा आणि मुख्य म्हणजे गोष्ट पूर्णपणे काल्पनिक हवी. सर मी येते सर. हॅलो. हां नाही मीटिंग चालू होती. नाही तुला निरोप मिळाला नाही का? नाही म्हणजे उशीर झाला तर मी पुण्याला येणार नाही असा निरोप दिला होता, तो मिळाला नाही का तुला? मिळाला ना? हां नाही नाही अगं तुला जर सहज आठवण आली माझी आणि फोन करावा असं वाटला तर करू शकतेस. तुझा काय संबंध इथे? नाही 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 मी तुला फक्त एवढंच विचारलं की तुला निरोप मिळाला का? काय काय वाकडं बोललो? नाही कसला सूर कसला आवाज? हा हे पाय माझा आवाजच असा आहे. हा आपल्या लग्नाला एवढी वर्ष झाली तुला लक्षात येत नाही का? हे पाय उगाच माझं डोकं खाऊ नकोस तू प्लीज. ठेव का फोन ठेव. मी माझ्यासाठी कॉफी करणारच होतो. आता एक कॉफी करण्यासाठी जेवढा वेळ आणि कष्ट लागतात तेवढाच वेळ आणि कष्ट 2 कॉफी करण्यासाठी. या तर परवा मी नसताना तुम्ही तुमची जी गोष्ट इथे ठेवून गेला ती मी वाचली बरं का? खूप वाईट झाली असेल ना सर ती? वाईट वाईट तर वाईट तर झाली पण मला ना चांगल्या वाईटापेक्षा ती विचित्र खूप वाटली तुम्ही लिहिलेली गोष्ट. विचित्र काय माहितीये का की पूर्णपणे काल्पनिक गोष्ट लिहायला सांगूनही तुम्ही कसं केलेलं दिसत नाही. म्हणजे तुमच्या कथेमधली ती जी प्रोटॅगॉनिस्ट मुलगी आहे हा प्रोटॅगॉनिस्ट आपल्या कोर्सच्या पहिल्या आठवड्यात मी तुम्हाला शिकवलं होतं ते विसरलं का? हा प्रोटॅगॉनिस्ट. तुमच्या कथेतली ती जी प्रोटॅगॉनिस्ट मुलगी आहे काय 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 प्रोटॅगॉनिस्ट काय? हा प्रोटॅगॉनिस्ट काय? प्रोटॅगॉनिस्ट म्हणजे कथेतलं मध्यवर्ती पात्र ज्याच्यातून पॉइंट ऑफ व्ह्यू मधून गोष्ट प्रेक्षकाच्या समोर जाते ते पात्र. साध्या भाषेत सांगायचं तर कथेचा हिरो किंवा हिरो. काय काय हो? प्रोटॅगॉनिस्ट. हा काय प्रोटॅगॉनिस्ट? म्हणजे कथेतलं मध्यवर्ती पात्र ज्याच्या पॉइंट ऑफ व्ह्यू मधून कथा प्रेक्षकांसमोर उलगडत जाते ते पात्र. बरोबर. साध्या भाषेत कथेचा हिरो किंवा हिरोईन. तर तुमच्या कथेतली ही जी प्रोटॅगॉनिस्ट मुलगी आहे ना ती तुम्हीच आहात की काय असा अनेक वेळा भास होतो. मग अरे बरोबर काय मी तुम्हाला काल्पनिक गोष्ट लिहायला सांगितली होती ना. मग पण सर आपण जेव्हा लिहितो तेव्हा आयुष्यात आलेल्या बऱ्या वाईट अनुभवांवरूनच लिहित असतो. पूर्णपणे काल्पनिक असं
इंग्लिश नाही लक्षात राहिलं? हे पहा, मी आधी शिकवलेलं सगळं कॅन्सल. मुद्दा असा आहे की मी तुम्हाला काल्पनिक गोष्ट लिहायला सांगितली होती ना. मग गोष्ट काल्पनिकच आहे सर, पण खऱ्या आयुष्यातले काही रेफरन्सेस आले असू शकतील तर ते काही मी जाणीवपूर्वक लिहिले नाहीये. अच्छा, म्हणजे तुमची गोष्ट कुठे फसली आहे हे शोधण्यासाठी अगोदर तुमच्या आयुष्यातले ते रेफरन्स आपल्याला तपासावे लागतील जे अनावधानाने या कथेमध्ये आले आहेत असं तुम्हाला वाटतं. ठीक, मला तुमची माहिती सांगा. माहिती म्हणजे? अरे माहिती म्हणजे तुमचं बालपण, तुमचं शिक्षण, तुमच्या घर, तुमच्या घरची मंडळी, झालं तर महत्वाच्या घटना. पण ही सगळी पर्सनल माहिती मी का द्यायची तुम्हाला? अहो माहिती द्या म्हटलं की द्यायची ना. प्रत्येक बाबतीमध्ये उलट प्रश्न विचारले मला अजिबात आवडत नाही. एक तर हा अतिशय महत्वाचा वेळ जो फक्त मी तुमच्यासाठी खर्च करतोय. एक मिनिट, हा अतिशय महत्वाचा वेळ तुम्ही माझ्यासाठी खर्च करत नाही आहात सर. मग तुम्हाला पराभव झाल्यासारखं वाटतं. तुम्ही तुमच्या विद्यार्थ्याला शिकवलेलं येत नाही हे बघ. ओ, असं तुम्हीच म्हणाला होता हो की नाही? पण मी त्या अर्थाने म्हणालो. That's it. हा जो किती वेळ खर्च करताय तो तुमच्या मनाला समाधान वाटावं म्हणून, माझ्यासाठी नाही ते. अरे पण या सगळ्या बघून जर उद्या तुम्हाला चार चांगल्या ओळी लिहिता आल्या तर ते काही फायदा होणार नाही का तुमचा? टेलिव्हिजनचे एपिसोड लिहिता यावेत म्हणून तुम्ही इकडे टेलिव्हिजन स्क्रिप्ट रायटिंगला ऍडमिशन घेतले ना. असेल कदाचित. अरे कदाचित म्हणजे काय? इकडे ऍडमिशन का घेतलं हे पण तुम्हाला सांगता येत नाही का? या कोर्सचं काय घेऊन बसला तो सर? आयुष्यात अशा कित्येक गोष्टी आहेत ते मी का करते मला नाही सांगता येणार. दहावीनंतर 11वीला जयसिंगपूरहून पुण्याला का आले मला नाही सांग. अच्छा, म्हणजे तुम्ही मूळच्या जयसिंगपूरच्या. घरी कोण कोण असतं? काय? घरी कोण कोण असतं? आई वडील, बहीण भाऊ. एक बहीण मोठी पुण्याला असते. 11वी 12वी तिच्याकडे राहूनच केले. अच्छा, आर्ट. सायन्स, फर्ग्युसन. आश्चर्य वाटलं ना? नाही आश्चर्य काही नाही, पण फर्ग्युसन सारख्या एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन कशी मिळाली तुम्हाला? 10वीत मार्क्स बरे होते. शिवाय ताईचे मिस्टर पॉलिटिक्स मध्ये कॉन्टॅक्ट सेक्टर मिळाली मला. बरं, म्हणजे मला सांगा तुम्ही काही जयसिंगपूरला असताना काही लिखाण वगैरे केलं होतं? नाही म्हणजे कॉलेजमध्ये असताना किंवा कॉलेजच्या मॅगझिनमध्ये. अहो फर्ग्युसन सारख्या मोठ्या कॉलेजमध्ये होता तुम्ही, नाही का? नसणारच, खात्रीच आहे माझी. मग इकडे कुठे ऍडमिशन घेतली? टेलिव्हिजन स्क्रिप्ट रायटिंगला. बरं ऍडमिशन घेतली तर घेतली. तिकडे पुण्याला आपली ब्रँच असताना, तिकडे तुमची बहिणीकडे राहायची सोय असताना इकडे कुठे घेतली? मुंबईला. कारण असं काही नाहीये. कारण असं काहीच नाही. कारण काही असंच पाहिजे. विनाकारण कसं काय असेल? पण इकडे मुंबईला कुठे राहता? फ्लॅट घेतलाय भाड्याने. हा म्हणजे पैसे खर्च झाले, त्यापेक्षा पुण्याला सोयीचं नव्हतं का? बरं, मुंबईला फ्लॅटवर काय एकटंच राहता? हे बघा सर, मी माझ्याविषयी कुठलीही पर्सनल माहिती तुम्हाला देणार नाही. मला नाही द्यायची तुमच्या कुठल्याही प्रश्नाची उत्तर. अरे मग उत्तरं द्यायची नाही तर सरळ सरळ आत्मचरित्र वाटेल अशी गोष्ट लिहायचीच नाही ना. आत्मचरित्र वगैरे काहीही नाही आहे. नाही बस आत्मचरित्रच वाटते. तुमच्या या लिखाणामध्ये मला डायरी लिहिणाऱ्या माणसाची मानसिकता दिसते. कसली मानसिकता? डायरी लिहिणाऱ्या माणसाची मानसिकता. ही जी डायरी लिहिणारी माणसं असतात ना, पर्यायाने जगाला कळेल की आपण किती महान आहोत ते. या मानसिकतेला ना मी डायरी लिहिणाऱ्याची मानसिकता म्हणतो. आणि तुमच्या लेखनात दिसते ती. तुमच्या गोष्टीतली तिची प्रोटॅगनिस्ट मुलगी आहे ना, तिच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना
आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या घटना इतक्या सारख्या आहेत की कुणालाही वाटावं की तुम्ही तुमची गोष्ट लिहिताय. आता हेच बघा ना, हेच बघा. हा, काय लिहिलं तुम्ही? एक मुलगी खेड्यातून शहरामध्ये येते. तिला लेखिका व्हायचं असतं म्हणून ती टेलिव्हिजन स्क्रिप्ट रायटिंगचा कोर्स जॉईन करते. पण तिचे प्रोफेसर वर्गामध्ये काय शिकवतात ते त्या बिचारीला काहीही कळत नाही. मग चिडून जाऊन ते प्रोफेसर एक दिवस त्या मुलीला घरी भेटायला बोलवतात. हे काय आहे? हे काय आहे? कसा विश्वास ठेवायचा काल्पनिक आहे यावर? नाही सर, तुम्ही म्हटल्यावर येतंय माझ्या लक्षामध्ये. म्हणजे मी लिहायला घेतलं तेव्हा मला सगळं काल्पनिकच लिहायचं होतं सर. पण नंतर ते सगळ्या खऱ्या गोष्टी आल्या. बरं, काल्पनिक नसेल पण गोष्ट म्हणून सुद्धा खूप वाईट झाली आहे का सर? ती वाईट झाली आहे, वाईट, अत्यंत वाईट झाली आहे. आणि याच कारणानं वाईट झाली आहे ती. हे पहा, आपल्या खऱ्या आयुष्यातल्या सगळ्या घटना एका पुढे एक मांडून चांगली गोष्ट तयार होत नसते. बरं, ते जाऊ द्या. हो, क्राफ्टिंग आणि स्ट्रक्चर या विषयावर शिकवलेलं ना, ते तर तुमच्या डोक्यावरून गेलंच दिसतंय. बरं, जो भाग तुम्ही काल्पनिक म्हणून लिहिला ना, तो तर फारच हॉरिबल. म्हणजे नक्की कशाविषयी? अहो, कशाबद्दल काय, सगळंच वाईट लिहिले तुम्ही. हे 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 काय गोष्टीचा शेवट असू शकतो? हा गोष्टीचा शेवट असू शकतो का? काय तर म्हणे, खूप प्रयत्न करूनही त्या मुलीमध्ये सुधारणा घडवायला प्रोफेसरांना जमत नाही आणि म्हणून ती मुलगी एक दिवस निराश होऊन आपल्या बहिणीकडे पुण्याला परत जाते. तिचं त्या बहिणीशीही पटत नाही म्हणून ती एक दिवस आपल्या गावी सांगलीला जाते. जयसिंगपूरचं सांगली केलंय काल्पनिक. आणि काय पुढे लिहिलंय की गावाकडे अंगणा मागच्या विहिरीत उडी मारून जीव देते. हा काय शेवट आहे? हा शेवट होऊ शकतो का? युजलेस. इतकं चिडू नका ना सर तुम्ही. अरे चिडू नको तर काय मग? माझ्या गोष्टीतल्या सरांना नाही जमलं सर, पण तुम्हाला जमेल ना कदाचित मला शिकवायला. नाही, तुम्ही म्हणताय तर असेल माझ्या गोष्टीचा शेवट वाईट. पण सांगा ना, काय चुकीचं आहे त्यात? हा, काय चुकीचं आहे सर त्यात? एखादा माणूस सतत आपल्या अवतीभोवती असतो. आपल्याला वाटत असतं की त्याच्या मनातली प्रत्येक गोष्ट तो आपल्याला सांगतोय. पण अचानक एक दिवस अंगणातल्या मागच्या विहिरीत उडी मारून तो जीव देतो. त्यावेळी काय करता येतं सर आपल्याला? आपण मग उगाच बोलत बसतो, हे असं केलं असतं, असं झालं असतं, तसं केलं असतं तर असं. पण आपल्याला काहीही करता येत नाही सर. काहीच करता येत नाही. सांगा काय चुकीचं आहे त्यात? आपल्या आयुष्यात अशा घटना घडू शकतात ना सर? सांगा, काय चुकीचं आहे त्यात? सांगा सर. हा, नाही, म्हणजे मला कळतंय की आपल्या आयुष्यात अशा घटना घडू शकतात, पण आपण जेव्हा आपल्या कथेचा शेवट करतो ना, तेव्हा मग ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या असं होतं सर आपल्या आयुष्यामध्ये.
आपल्या गोष्टीचा शेवट असा असतो का? अरे हा, काढा ना एकदाचा सायलेंट वरून. हॅलो. हा, नाही मीटिंग संपायला थोडा उशीर आहे. हो नाही हो, खूप उशीर होईल. हां नाही ठीक आहे ना, म्हणजे मागच्या आठवड्यात मी पुण्याला आलो नाही आणि याही आठवड्यात कदाचित येणार नाही. हो. अरे मी काही गोटे खेळतोय का? अरे हो, एक बाप म्हणून, एक नवरा म्हणून मला माझी कर्तव्य कळतात. तू त्याची जाणीव करून द्यायची अजिबात आवश्यकता नाही आहे. हे पाहिजे अत्यंत महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे, त्यामुळे तू मध्ये मध्ये फोन करू नकोस. मीटिंग संपली की मी स्वतः तुला फोन करतो. ठेव. नाही, सॉरी खरं तर मी म्हणायला पाहिजे सर. तुमचा उगाच वेळ घेते मी. नाही म्हणजे घरून फोन होता का? हो. खूप महत्वाच्या मीटिंग मध्ये आहे असं म्हणालात सर. मला लिखाण करता येणं हे खरंच इतकं महत्वाचं आहे का हो तुमच्यासाठी? एकतर दुसऱ्याचे फोन चोरून ऐकणं चुकीचं आहे. मुद्दाम नाही ऐकला मी. तुम्हीच इतके मोठ्याने बोलत होता आणि असं असलं तर मला बाहेर जायला सांगायचं ना. पुढे बोला. नाही, गोष्टीच्या शेवटाबद्दल सांगत होतात. पुढे बोला. एनिवे, आपण कुठे गोष्टीचा शेवट? हा, आपण जेव्हा गोष्टीचा शेवट लिहितो ना, तेव्हा गोष्टीच्या अनुरूप मला एक सांगा, तुमच्या कुणा जवळच्या व्यक्तीने विहिरीत उडी मारून जीव दिलाय का? अहो काय विचारतोय काय मी? तुम्हाला खूप गैरसोयीचं होत असेल ना सर. काय मुंबईत राहणं? गैरसोयीचं काय? हा फ्लॅट दिलाय की आपल्याला अकॅडमीनं राहायला. राहायच्या अर्थानं म्हणतच नाही हो मी. हा, तुमची सगळी फॅमिली, तुमच्या मिसेस, तुमची मुलगी तिकडे पुण्याला. तुम्ही कधी कधी 5-5 दिवस, 10-10 दिवस इकडे मुंबईला. खरं तर सर आपल्या अकॅडमीची ब्रँच पुण्याला पण आहे. तिकडेच कडे शिकवत तुम्ही? नाही, मुंबईच्या सेटअप कडे लक्ष देण्यासाठी जबाबदार माणूस हवा म्हणजे मी काही फक्त ह्या अकॅडमीमध्ये शिक्षक म्हणून नाही आहे. फक्त ही जी सगळी कल्पना आहे ना, ही सगळी माझी आहे. ही सगळी म्हणजे टेलिव्हिजन अकॅडमी, पुणे ब्रँच, मुंबई ब्रँच, आपण शिकतो ते सगळे कोर्सेस, कॅमेरा, डिरेक्शन, लाइटिंग, ऍक्टिंग, सगळे त्याचं डिझाईन जे आहे ना ते सगळं माझं आहे. आणि अशी एखादी अकॅडमी चालेल अशी कल्पना सुद्धा माझीच. काय माहितीये का, आपल्याकडे ना अनुभवातून आपण काही शिकू शकतो हे आपल्या बहुतेक लोकांच्या गावीच नाही. काही शिकायचं असेल तर मग शाळा कॉलेजात जाऊन शिकणं किंवा मग कोर्सेस लावून शिकणं, नाही तर मग शिबिर, ऍक्टिंगचं शिबिर, डिरेक्शनचं शिबिर, सेटवर खिळे ठोकायचं शिबिर. आणि सगळ्यात वाईट काय माहितीये का, चालतात ही सगळी. थोडक्यात टेलिव्हिजन अकॅडमी सारख्या या खूप मोठ्या संस्थेत आम्ही खूप मोठी फीस भरून येणारे विद्यार्थी म्हणजे मूर्खच. नाही, मला असं काही म्हणायचं नाहीये. असाच अर्थ होतो सर तुमच्या बोलण्याचा. ज्या गोष्टी आम्ही अनुभवातून शिकू शकतो त्यासाठी कोर्स करायची काय गरज आहे, हाच अर्थ होतो सर तुमच्या बोलण्याचा. मी ते विधान म्हणून म्हणालो, विधान. पण प्रत्यक्षात परिस्थिती बदलली आहे ना. म्हणजे आपल्याला अनुभव येतील आणि त्यातून शिकून आपण पुढे जाऊ असा विचार करत जर आपण थांबलो ना, तर मग आपल्या बरोबरीचे लोक 10 घरं पुढे गेलेले असतात.
सगळ्या संभाव्य चुका टाळून आपण निश्चितपणे काय करायला पाहिजे हे तुम्हाला आज रेडीमेड सांगण्याची गरज आहे, हो ना? त्याच्यामुळे मग या ज्या आणि ही अशी एखादी अकॅडमी ही पुढच्या काळामध्ये चालू शकते हे सुद्धा माझं, हो, मी डिरेक्टर बोर्डवर असायला हवा होतो पण नाहीये. म्हणजे कल्पना जरी माझी असली तरी यात मी पैसे गुंतवले नाहीत बरं का. अर्थात तेवढे पैसे नव्हतेही माझ्याकडे, किंवा मग बँकेत जाऊन ते कर्ज काढून उभे करता आले असते, पण मीच विचार केला जाऊ दे ना, कशाला रिस्क. काय आहे, एकदा बाहेरचे लोक पैसे घेऊन आले ना आतमध्ये की सगळा कंट्रोल त्यांच्याकडे जातो. पण तरीही सर तुम्ही यापेक्षा मोठ्या पोस्टवर असायला हवे होतात. हो, म्हणजे असायला हवा होतो पण नाहीये. जाऊ दे ना, मरू दे, जळू दे, काय त्यांना गोंधळ करायचा ते घालू दे. मी आपला शिकवतो आणि आपल्या लेक्चरचे पैसे वाजून घेतो, विषय संपला. चांगले. पण एखाद्या विद्यार्थ्याला येत नसेल तर तुम्ही तुमचा पर्सनल वेळ काढून सुद्धा त्याला शिकवता सर. मला माझा स्वभाव स्वस्थ बसू देत नाही ना, म्हणून आता बाकी तशी काय आता अटॅचमेंट माझी उरली नाही अकॅडमी सोबत. म्हणजे मुंबईच्या सेटअपकडे लक्ष द्यायला कुणीही नाही म्हणून पुण्यात जायचं टाळून तुम्ही मुंबईत राहायचं काहीच कारण नाहीये सर. बरं, जसं तुम्ही बोललात की पुण्याला ऍडमिशन न घेता मी मुंबईत का घेतली, याप्रमाणे जसं तुम्ही बोलत होतात तसं काहीतरी कारण नक्कीच पाहिजे ना सर, तुम्ही पुण्यात जायचं टाळून मुंबईत राहण्याचं. तुमचं कारण मला माहिती नाहीये, पण मला मात्र अजिबात आवडत नाही सर घरी राहायला. त्या जयसिंगपूरच्या घरी नाही आणि त्या ताईच्या घरी तर नाहीच नाही. तुमचंही तसंच आहे ना सर, तुम्हाला आवडत नाही ना घरी राहायला? नाही सांगू नका, माझ्या लक्षात आलंय ते. तुमच्या बायकोशी पटत नाही ना सर? फोनवर खूप तुसड्यासारखं बोलत होतात तुम्ही, ऐकलंय मी. तुम्हाला ते आवडत नाहीत ना अजिबातच? हे पहा, मला आता आत गेल्यानंतर एक काम आठवलेलं आहे, तुम्ही नंतर बोलू. काय 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 करताय तुम्ही? नाही काय नाही सहज. नाही काय काय करताय? सहजच. नाही ते इकडे द्या. नाही तुम्ही नाटक लिहिताय नवीन? तुमचा काय संबंध त्याशी? संबंध असा काही नाही. मला एक काम आता आठवले आत गेल्यानंतर, तुम्ही या आपण नंतर बोलूया. काम वगैरे काही नाही सर, तुम्हाला माझ्या बोलण्याचा राग आला. अहो तसं नाही आहे ते. नाही तर सॉरी. हे पहा, मला आज हे एका ठिकाणी वाचायचं तसं काही नाहीये. तुम्ही या नंतर आपण बोलूया. ठीक आहे, सॉरी सर. मी यानंतर तुमच्या पर्सनल गोष्टींबद्दल कधीच बोलणार नाही. सादगी तो हमारी जरा देखिए, सादगी तो हमारी जरा देखिए, एतबार आपके वादे पर कर लिया। ओ सादगी तो हमारी जरा देखिए, एतबार आपके वादे पर कर लिया। सादगी तो हमारी जरा देखिए,
एतबार आपके वादे पर कर लिया। बात तो सिर्फ एक रात की थी मगर बात तो काय चाललंय तुमचं? नाही काही नाही सर, ते तुम्ही मला माझ्या गोष्टीचा नवीन ड्राफ्ट लिहून आणायला सांगितला होता ना, ती सगळी थोडस मागे पुढे झाली होती ती कागद, इथल्या लक्षात आलं माझ्या. अच्छा. पण ठीक आहे, लावलीच सगळ्यात. या कॉफी घ्या. सर गुड, व्हेरी गुड. काय माहितीये का, सर तुम्ही उगाचच त्रास घेतलात. त्रास कसला त्यात? एक कॉफी करायसाठी जेवढा वेळ लागतो आणि कष्ट लागतात तेवढंच. बरोबर आहे, आठवलं. एक कॉफी करायला जेवढा वेळ आणि कष्ट लागतात मग तेवढाच वेळ आणि कष्ट 2 कॉफी करायला लागतात. काय माहितीये का, विद्यार्थी मठ्ठ असण्याला माझी काहीच हरकत नसते बरं का, पण त्यात जर सुधारणा दिसत असेल ना तर दॅट इज एनकरेजिंग मी, अँड यू आर लर्निंग फास्ट. थँक्यू सर. सर आज थोडेसे आनंदात दिसतात, म्हणजे खुश एकदम नंबर. तुम्हाला जर त्याच्यात जर साखर लागत असेल ना तर तुम्ही. नाही नाही ठीक आहे. नाही म्हणजे जर समजा नाही दूध लागत. तेच मला वाटलंच, दूध वगैरे काही नको, सगळं ठीक आहे. काय माहिती का, मी माझी कॉफी जरा वेगळी बनवतो माहितीये का. छान झाली आहे सर कॉफी. कॉफीत काय छान होण्यासारखं नाही, सगळ्यांचीच होत नाही ना एवढी चांगली कॉफी. सर ते घरी गेल्यावर तुम्ही माझ्या ड्राफ्ट बद्दल जे बोलला होतात सर. जाऊ द्या हो, कामाचं आपण नंतर बोलूया. सादगी तो हमारी जरा मग काय विचार केला आपल्या बोलण्याचा घरी जाऊन? हा सर, तो तुम्ही जो म्हणजे ड्राफ्ट लिहून आणलात, म्हणजे जे काही माझ्या गोष्टीबद्दल बोललात तुम्ही, ते बरोबर होतं सर. माझी गोष्ट खूपच चाइल्डिश होती. असं काय नाही, म्हणजे डायरी सारखी होती सर. तुम्ही शब्दशः जाऊ नका. नाही नाही नाही, ती आता मी गोष्ट सगळी स्क्रॅपच केली आहे आणि आता सेकंड ड्राफ्ट लिहून आणलाय सर. बघू. मी वाचून दाखवू का? काय मला वाचता येत नाही? मी वाचून दाखवते ना सर. काय तुम्हाला कळणार नाही. हा म्हणजे काय की ते दुसऱ्या पानावर जी जागा आहे ना सर, तिथं ते पेज 4 वरचा ते कंसातला पोर्शन घ्यायचा आहे. बर. आणि पेज 5 वर जो भाग खोडलेला आहे ना सर, तो खोडलेला नाहीये, तो वाचायचा आहे. आणि त्याच्या पुढच्या पानावर ना सर, हा ही जागा आहे ना, इथं मी काही वाक्य ऍड केली आहे आणि त्या वाक्यांना असे बाण दिलेत सर, आणि त्या बाणांना नंबर दिलेत. बाण 1, बाण 2, बाण 3. आणि ती वाक्य तरीही नाही कळली तरी मी हे शेवटच्या पानावर अशी लिहिली आहेत सर. हे तुम्हीच वाचा आता. काय माहितीये का, मला आता खात्रीच पटायला लागली की तुम्ही चांगल्या उत्तम लेखिका होणार. तुम्ही जे केलं ना, स्टार, फुल्या, बाण, हे सगळं ना मोठ्या लेखकाची लक्षणं आहेत. म्हणजे तुम्ही असंच करता सर?
तुमच्याकडे मोबाईल आहे? हा सॉरी, ते गुरगुर झाला लक्षात. अरे वा. सॉरी सर. काय माझा नंबर? जस्ट इन केस. हा 98 204 83 207. सर पुन्हा आला. सॉरी सर. नाही, कट करा, कट करा. मी लावला. कट करा. सॉरी सर. कट करा. हा सर. हा सर. माझा नंबर सेव्ह करा ना. हा करते. करा ना मग. हो. वाचताय ना? हो हो सर. वाचा. हा मी तुम्हाला थोडंसं बॅकग्राऊंड सांगू का? वाचा. थोडंसं सांगते ना सर. वाचा तुम्ही डायरेक्ट. म्हणजे तुम्हाला कळायला मला असं म्हणायचं होतं की सगळं कळते मला, वाचा तुम्ही. थोडंसं सांगते ना सर प्लीज. हो ठीक आहे, सांगा. हा सर. तर प्रोटॅगॉनिस्ट एक मुलगीच आहे. बर. ती एका लहान गावातून शहरामध्ये पुण्याला शिकायला येते. आणि सर ती मेडिकलला असते. म्हणजे मी असं दाखवलंय की ती मेडिकलच्या फर्स्ट इयरला असते. बर. हा आणि ना मी तिला बहीण असते असं नाही दाखवलंय. तिला एक भाऊ असतो. अच्छा. तो तिचा सगळा खर्च करत असतो. ओके. पण तिला वर्गात काय शिकवलं जातंय ते कळतच नाही. एक दिवस चिडून तिचे प्रोफेसर तिला आपल्या घरी भेटायला बोलवतात. आणि काय झालं सर? ही तुम्ही नवीन गोष्ट लिहिली? हो. काय बोलताय तुम्ही मूर्खासारखं? म्हणजे अगोदरच्या कोर्सला लेखिकेच्या असलेली पोरगी आता मेडिकलला असते. तिला बहीण असते, याविषयी आता भाऊ असतो है ना. ती अगोदर मुंबईला असते, याविषयी ती आता पुण्याला असते. म्हणजे अगोदरच्या पेक्षा वेगळी कथा होते का? पण हे सगळं मी नवीनच लिहिलंय सर. अरे काय नवीन लिहिलंय तुम्ही? काय नवीन लिहिलंय? आणि गोष्टीत पुढे काय घडतं? त्या प्रोफेसरांना त्या मुलीमध्ये काही सुधारणा घडवता येत नाही, म्हणून ती मुलगी नाराज होऊन आपल्या भावाकडे परत जाते. तिथून मग ती तिचं जमत नाही भावासोबत म्हणून गावी आपल्या निघून जाते. आणि तिथे गावाकडच्या विहिरीत कशाला, मेडिकल कॉलेजच्या लॅब मधलं चोरून आणलेलं विष पिऊन आत्महत्या करते. तुम्हाला कसं कळलं? अरे कोण्याही मूर्खाला कळेल हे. कोण्याही मूर्खाला कळेल. अगोदरच्या गोष्टीमध्ये जे ड्रॉबॅक्स होते सगळे तसेच आहेत ना त्याच्यामध्ये अजून. पण सर खऱ्या आयुष्यामध्ये मला माहिती आहे खऱ्या आयुष्यात असं घडतं ना सर, तसं घडतं ना सर. मग आपण ते जीव देतो, आपण काय करू शकतो, सगळं घडतं खऱ्या आयुष्यात. मला अजिबात सांगायची गरज नाही. पुन्हा पुन्हा बोलू नका ते सगळं. इतकं चिडू नका ना सर तुम्ही. अरे चिडू नको म्हणजे काय? चिडू नका ना सर. मला कळत नाही हो माझ्या या गोष्टीमध्ये काय चुकतंय ते. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुमच्या सगळ्या गोष्टीवर विचार करून मी खूप प्रयत्न करते सर या कथेत सुधारणा करण्याचा. पण मला कळतच नाही माझ्या गोष्टीमध्ये काय चुकतंय ते. हे पहा, म्हणजे शांत बस, शांत. कोल्ड चिल. म्हणजे तुम्ही जी गोष्ट लिहिताय ना त्यात तुमच्या दोन मुख्य चुका होतात. एक मिनिट. काय? एक मिनिट. हा एक मिनिट. सांगा. नाही काय काय सांगत तू? दोन चुका. हा दोन मुख्य चुका. हा. तुम्ही जी गोष्ट लिहिताय त्यात तुमच्या दोन मुख्य चुका होत आहेत. एक म्हणजे खऱ्या आयुष्यातल्या सगळ्या घटना जशाच्या तशा लिहिण्याचा अट्टहास. आणि दुसरी चूक म्हणजे गोष्टीचा शेवट. म्हणजे नाही कळलं मला. एवढी साधी गोष्ट कशी कळत नाही तुम्हाला?
म्हणजे एवढ्या साध्या भाषेमध्ये जगातला कुठलाही शिक्षक तुम्हाला शिकवू शकणार नाही. हे पहा, म्हणजे तुम्हाला एक साधी गोष्ट लिहायला सांगितली होती, ती पण जमत नाही का? हो नाही, तुम्ही गोष्ट लिहून आणताय, पण यापेक्षा वेगळी गोष्ट लिहून आणा म्हटलं तर परत तुम्ही तीच गोष्ट लिहून आणताय. ठीक आहे, ओके. आपण बेसिक पासून सुरुवात करू. पुन्हा एकदा, व्हाय डू वी नीड स्टोरीज? मानवी आयुष्यामध्ये कथेची गरज का असते? म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार असताना, आपल्या खऱ्या आयुष्यामध्ये अनेक नाट्यमय घटना घडत असताना आपल्याला वेगळ्या कथा वाचायला, लिहायला किंवा ऐकायला का आवडतात याचा कधी तुम्ही विचार केलाय? नाही. आपलं खरं आयुष्य विचित्र असतं, वेग ॲब्सर्ड असतं. तुम्ही असं शिकता की बा सत्याचा विजय होतो, पण खोटं बोलणारी माणसं ही समोर जाताना दिसतात. आपण म्हणतो की प्रेम उदात्त असतं, पण जर तुमच्यापेक्षा चांगला पर्याय मिळाला तर कुणीतरी तुम्हाला सोडून जातं. आपण एखाद्याला 3दा भेटतो, तो कसा आहे हे आपल्याला कळलेलं असतं, पण तो 4थ्यांदा भलतच वागतो. माणसांचं सोडावं, ते काय फार महत्वाचं नाहीये, पण बाकीही काही ठरल्याप्रमाणे घडत नाही ना. ढग भरून आले, पाऊस 100% पडणार अशी आशा मनामध्ये ठेवावी, तो पडतच नाही. आणि निरभ्र आकाशामध्ये आपण मोठ्या आत्मविश्वासाने बाहेर पडावं, तर आपण नखशिखांत भिजल्याशिवाय घरी परतूच शकत नाही. आणि मग आपल्या मनामध्ये विचार येतो की हे असं असता कामा नये, हे असं घडता कामा नये. घडणाऱ्या प्रत्येक घटनेमागे काहीतरी कार्यकारण भाव हवा, काहीतरी तर्कसंगती हवी, काहीतरी सुसूत्रता हवी असं आपण म्हणतो. आणि ही जी आपली गरज आहे ती कथा पूर्ण करते. कथेमध्ये तुम्ही सत्याला धरून चालाल तर तुमचा पराभव कुणीच करू शकत नाही. कथेमध्ये तुमचं प्रेम खरं असेल तर ते तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. म्हणजे कथेमध्ये एकदा कॅरेक्टर्स डिफाईन झाली की त्यांनी कसं वागावं हे ठरलेलं असतं. त्या प्रत्येक घडणाऱ्या घटनेमागे एक लॉजिक असतं. आणि मुख्य म्हणजे तुम्ही ऐकलेले सुविचार आणि बोधवाक्य यांना कथेमध्ये खूप महत्वाचं स्थान असतं. आणि सगळ्यात जेव्हा तुम्हाला कळतं की ही अशी गरज जेव्हा तुमच्या लक्षात येते, मग तेव्हा तुम्हाला कळतं की खऱ्या आयुष्यापेक्षा वेगळं काहीतरी हवं. एक सुंदर, एक पोर्टेंट, एक चांगलं आयुष्य तुम्हाला कथेमध्ये जगता येतं. दॅट्स वाय वी नीड स्टोरीज. दॅट्स वाय. आणि ही एकदा गरज लक्षात आली की तुम्हाला कळेल की आपल्याला खऱ्या आयुष्यापेक्षा काहीतरी वेगळं हवं, म्हणून आपण कथा वाचायला, कथा ऐकायला किंवा लिहायला बसतो. कथा ही आयुष्याची आभासी प्रतिमा असते. पण मला सांगा सर, मग आपण सतत लोकांना एखाद्या काल्पनिक गोष्टींमध्येच गुंतवून ठेवायचं का? हा, आपण कसं फेस करू शकणार आहोत सर खऱ्या प्रॉब्लेम्स ना? आपल्याला सत्य घटनेमध्ये जगायची सवय कशी होईल सर? बरोबर. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर तुम्हाला तुमच्या लेखनामधली दुसरी चूक लक्षात येईल. कथेचा शेवट. कथेचा शेवट. कथा काल्पनिक जरी असल्या तरी त्यामुळे आपल्याला जगण्याचं बळ मिळतं. म्हणजे माझं बोलणं तुम्हाला विचित्र वाटतंय का? कळत नाहीये का? अच्छा, कळते पण पटत नाहीये का? ठीक आहे. उदाहरण देतो. कल्पना करा की एक व्यक्ती दादर स्टेशनला एक लोकल धरतो आणि डोंबिवलीला आपल्या घरी जाऊन झोपण्यापूर्वी एक कथा वाचायला घेतो. लोकलमध्ये घामाने थपथपलेल्या अवस्थेमध्ये गर्दीचे छक्के खाताना आयुष्य कसं नरकमय होतं याचं वास्तव चित्रण त्या कथेमध्ये सांगून काय उपयोग होणार आहे का? त्यातून आपल्याला काय शोध लागणार आहे? आणि
त्याबरोबर त्याच्या बरोबरीचा मित्र कशी लोकांची पाकिटं मारून आज परदेशी गाड्या उडवतो हे सत्य कथेच्या शेवटी सांगून काय बोध होणार आहे? नाहीतर उद्या आपला वाचकही पाकिटं मारायला लागेल. त्यापेक्षा कष्टाने जगत असला तरीही तो आपली मूल्य कधीही सोडत नाही आणि म्हणून कथेमध्ये अंतिम विजय त्याचाच होतो असं जर आपण लिहिलं तर तुम्ही म्हणता ते जगण्याचं बळ करावे. काय आहे की या सगळ्या घटनेमागे या सगळ्या परिस्थितीमागे आपला विचार आपली कल्पना ही काम करत असते. आपल्या आयुष्यामध्ये अनेक पॉसिबिलिटीज असतात. आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर अनेक घटना घडून जाणार असतात. पण त्यातल्या नाट्यमय परिणामाच्या दृष्टीने आपल्याला सोयीच्या असलेल्या पॉसिबिलिटीजची निवड करून त्याची केलेली आर्टिस्टिक पुनर्मांडणी म्हणजे कथा. म्हणजे म्हटलं तर आपल्या आयुष्यातले अनेक प्रसंग हे त्या कथेमध्ये खरे असू शकतात, पण ती कथा म्हणजे आपलं खरं आयुष्य जशाच्या तसं नसतं. पुन्हा एकदा लक्षात घ्या की कथा ही आयुष्याची आभासी प्रतिमा असते, खरं आयुष्य जशाच्या तसं नसतं. त्यामुळे मग या सगळ्या शिक्षणामागे या सगळ्या धोरणामागे प्रशिक्षणामागे एक मूळ उद्देश जो जोडलेला तो हा आहे. जे बोलताय ते पटतंय मला, लॉजिकली पटतंय ते मला, पण ते काहीतरी अपूर्ण आहे असं वाटतंय हो सर. म्हणजे त्यात मध्ये ना जाऊ द्या, फॉरगेट इट. मी जे बोलतोय ते खरं. काय मी जे बोलतोय ते खरं, बाकी काही विचार करण्याची अजिबात आवश्यकता नाही. मग लिहिला सेकंड ड्राफ्ट हा फाडून टाकायचा आणि नवीन लिहायचा. नाही म्हणजे तुम्ही खूप कष्टाने हा सेकंड ड्राफ्ट लिहिला असणार याची मला कल्पना आहे, आणि हा फाडून नवीन लिहायला सांगणं हे माझ्या जीवावर जाते. पण नाही, ठीक आहे. तुम्हाला हे सुचल्यानंतर तुम्ही जर मला संपर्क केला असता ना तर मी आले होते. मी 2-3 वेळेस इथे येऊन गेले, पण तुम्ही नव्हतात. मला वाटतं तुम्ही घरी गेला होतात, पुण्याला. एनिवे, तर तुम्ही आता असं करा की मी आत्ता ही जी काही बडबड केली त्यातलं तुम्हाला काय कळलं हे तुम्ही आत्ताच्या आत्ता मला इथे सांगायचं. नाही, आणि या आधारावर तुम्ही कशी कथा पुढे लिहिणार नवी ते पण तुम्ही आत्ताच्या आत्ता मला सांगायचं. हो, आत्ता म्हणजे अहो घाबरू नका. यू टेक युअर ओन टाईम. समय तुम्हारा आहे. कल्पना करा, त्याचा विलास करा. आलोच. कल्पना करा, विलास करा. झाला का विचार? सांगा. तुमच्या मिसेसला आनंद झाला असेल ना सर? काय? नाही, गेले 2 आठवडे घरीच गेला नव्हतात तुम्ही. मग तुम्ही जाऊन आल्यानंतर तुमच्या मिसेसला आनंद झाला असेल ना? असं का बघताय? तुम्हाला पहिल्यांदा पाहिल्यानंतर जी मी मतं बनवली होती ना, कसली मतं? ती सगळीच्या सगळी चुकीची आहेत की काय असं मला वाटलं. कसली मतं? हेच तुमच्या दिसण्याविषयी, तुमच्या बुद्धिमत्तेविषयी तुम्हाला कॉम्प्लेक्स आहे. तुम्ही खूप गोंधळलेल्या पावरलेल्या आहात. तुम्हाला एखाद्या मानसोपचार तज्ज्ञाची किंवा एखाद्या काउन्सिलिंग करणाऱ्या व्यक्तीची गरज आहे असं मला वाटलं होतं. पण
ते तसं नाही. तुम्ही अत्यंत धूर्त, लबाड आणि बनेल आहात. बनेल. सर नाही नाही, काही बोलू नका तुम्ही. काही बोलायचं. मी हे विधान काही उगीच करत नाहीये. मी तुमचा अभ्यास केलाय, तुमचं सगळा परिस्थितीचा अभ्यास केलाय, त्यानंतर बोलतो मी. आपल्याला संभाषणामध्ये एखादा गैरसोयीचा मुद्दा आला किंवा ज्याचं उत्तर आपण नीट देऊ शकणार नाहीत असा प्रश्न तुमच्या समोर आला की तुम्ही काय करता माहितीये? समोरचा माणूस ऑकवर्ड होईल असं काहीतरी विषय काढून बोलायला लागतं. मी असं काहीही करत नाही. तुम्ही असंच करता. असंच करता तुम्ही. मागच्या वेळेचं आपलं संभाषण आठवून बघा. तुमच्या कुण्या व्यक्तीने जवळच्या विहिरीत उडी मारून जीव दिला का असं मी विचारलं, तुम्ही काय बोललात? तुम्हाला खूप गैरसोयीचं होत असं इथे राहणं, हे असं ना. तुम्ही काही नोट्स काढता का माझ्या बोलण्याच्या मी इथून गेल्यावर? आताही तुमचं तेच चालू आहे. उगाच विषयांतर करू नका. अरे मी तुम्हाला काहीतरी सिरियसली तर सांगायसाठी बोलवलंय. तुमचं काय चालू आहे? तुमच्या मिसेसला आनंद झाला असेल ना सर, तुम्ही गेलेच नव्हते. तुमचा काय संबंध माझ्या पर्सनल गोष्टींशी? ठीक आहे, ठीक आहे, माझं चुकलं. ठीक आहे, माझं चुकलं. मी इथून पुढे तुमच्या पर्सनल गोष्टींविषयी बोलणार नाही. पण जर असं असेल तर माझ्या जवळच्या कुण्या व्यक्तीने आत्महत्या केली आहे का? केली असल्यास जाळून घेऊन केली का विहिरीत उडी मारून केली याच्याशी तुमचाही काही संबंध नाहीये सर. नाही पण ते नाही, आता माझ्या गोष्टीत सुधारणा व्हाव्यात म्हणून तुम्ही म्हणत असाल. पण जर तसं असेल तर मला आयुष्यात एक ओळही लिहिता आली नाही तरीही चालेल, पण मी तुम्हाला माझ्याबद्दल एक शब्दही सांगणार नाही. फाईन, इट्स ओके. म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल मला काही सांगणार नसाल तर ओके. मी काही तुम्हाला बळजबरी करू शकत नाही. ओके, म्हणजे सांगायचंच नस. ओके. नाही नाही, म्हणजे तुम्हाला आयुष्यात एक ओळही लिहिता आली नाही तरी चालणार असेल तर हा चालतं ना. का? ओके ओके. आता माझ्याशी एकही शब्द बोलायचा नसेल ना, आउट. निघा तुम्ही इथून. आता निघा, आउट. एक ओळही लिहिता आलं नाही चालणार असेल तर ओके ओके. एक ओळही लिहिता आली नाही तरी चालणार असेल तर ओके ओके. एक ओळही लिहिता आली नाही तरी चालणार असेल तर ओके ओके. एक ओळही लिहिता नाही चालणार असेल तर ओके. एक